नमस्कार मित्रांनो, आज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आपण आज बनवणार आहोत फ्रोझन मटार। बघा आता तुम्हाला फ्रोझन वर्षभरासाठी टिकून राहते आणि आपण कधीही आणि केव्हाही या मटारचा आनंद घेऊ शकतो। बघा इथे पाण्याला उकळी येत आहे। पाच मिनिट उकळू द्यायचं आहे। नंतर गॅस बंद करायचा आणि त्यातले वाटाणे असे झाऱ्याने काढून थंड पाण्यात मी साइड बाय थंड पाणी घेऊन त्यात बर्फ टाकून ठेवला आहे, जेणेकरून ते अजून थंड होईल। ते जास्त कुक नाही करायचे, आपल्याला नॉर्मल कुक होऊ द्यायचे। बघा कसे हळूहळू वरती येत आहे, सगळे हलके होत आहे ते। हे बघा इथे उकळी येत आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि वाटाणे काढून थंड पाणी टाकणार आहोत। एक आईस क्यूब आहे त्यात। किंवा तुम्ही पाचशेच्या रब्बर जरी ठेवले तरी चालू शकतो। ते फ्रीजरमध्ये ठेवायचं आपल्याला आणि ते वर्षभर छानपैकी टिकतं। हे बघा स्पृहा आता मला हेल्प करणार आहे भात पकडण्यात। आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा।